सामान लोड केलं टेम्पोत आणि जरा हर्षिता हॉटेलमध्ये थांबलोय। नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, तर आज आपल्या मोर्या बिट्सचं काम आहे ते म्हणजे लग्नाची वरात वाजवायची आहे विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये। तर खूप छान वाटतंय विक्रोळीमध्ये वादन करायचं आहे आपल्याला। तर आज जरा पोरांचा शॉर्टेज आहे, पोरं थोडीशी कमी आहेत, पण विदाउट रोटो सेटअप आहे त्यामुळे काय हरकत नाही। खूप मजा येईल वाजवायला। आज मला ताशावरती वाजवायचं आहे, थापडोला तर राहुल राणी येईलच। तर बाकीची सर्व पोरं ही डायरेक्ट येणार आहेत। इथून आम्ही 5 ते 6 जण आहोत फक्त। आम्ही सामान काढून ठेवलंय आणि आता निघायला घ्यायचं आहे। आणि गरमो जाम होता, एवढं गरम होतं आहे ना। आत्ता मी फ्रेश वगैरे झालो पूर्ण आणि कपडे वगैरे घालून खाली बसलो ना, देवाच्या पाया वगैरे पडतोय तवसर पूर्ण घामाने पुन्हा एकदा भिजलं आणि जायला घेतलं म्हणून पपीन किरकिर सुरू केल्यान गप झाली। कुठेच जायला देत नाही, मध्यरात्री सुद्धा जरी मी उठलो तरी सुद्धा तिची किरकिर सुरू असते। तर आता वाजले 5:15 आणि आपल्याला 6:30 पर्यंत तिथे पोहोचाय 6-6:30 पर्यंत या बोललाय। तर तिकडे जाऊन आज रिक्षेवरती सेटअप करणार आहे आणि कीबोर्डिस्ट आपला गणाची गावी गेलाय त्यामुळे स्वप्नील येईल। आदित्य जॉबर असल्या कारणामुळे त्याला यायला नाही भेटणार आहे। तर इन्स्ट्रुमेंट चाळीमध्ये काढून ठेवलेत, तर बाहेर जाऊ आणि टेम्पो येईल 10 मिनिटात, मग टेम्पोमध्ये लोड करायला घेऊ। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। आणि मित्रांनो, आज इन्स्ट्रुमेंट चाळीत काढून ठेवले कारण की रोडवरती कॉन्क्रीटचं काम सुरू आहे, तर तिथे बॅरिगेट लावले त्यामुळे आपल्याला असं सामान नेता येणार नाही। चाळीतून ती गल्ली फिरून मग तिकडे वॉशरूम बाथरूम आहे आपले BMCचे, तिथपर्यंत मग सामान न्यावं लागेल नेहमीप्रमाणे जिथे आपला टेम्पो लागतो। तर चला आधी बाहेर जाऊ। विक्रोळीला आजीला वयामुळे थोडंसं ऐकायचा प्रॉब्लेम आहे, तर इन्स्ट्रुमेंट असे काढून ठेवलेत। जे पवन सिंग ऑर्डर को आ रहा है, गावात गेलं ना, काय आणलं गावसून? ऑर्डरसाठी येईल गावसून, 3 दिवस ट्रॅव्हल करून ऑर्डरसाठी येईल तू। भारी, तुझा पुरस्कार देऊ कयो ह्यो दुसरो रायडर क्रिकेट खेळता। मारा 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 रे का मारा मारा सगळ्यांनी मारा, मारणच नाही कोण, घाबरतच वाटतं तुका। मारा मारा, हा सर्वेश मारतलो चिडतो ना गौरव, जाम चिडत रे, काय मेला चिडत बारक्या पोरांसोबत। पिंट्या ऑर्डरला येतोय। विकेट काय बोलतो? काय नाही, हो तर मी ना सामान लोड केलंय टेम्पोत आणि जरा हर्षिता हॉटेलमध्ये थांबलोय, जरा तिच्याकडून खाऊक घेतोय। खाऊक दिगो स्टार्टर आणा हो, मेन कोर्स नंतर देतलं काय, शिंपले देतलं काय मेन कोर्समध्ये हसतं काय। पिंट्याला घ्यायला आलोय, पिंट्याला घेऊ आणि निघू। चला, आपला टेम्पो निघालाय आणि आपले ड्रायव्हर अंकल फुल फ्रेंडली झालेत आपल्याबरोबर। अंकल पण फुल मजा करतायत आणि टेम्पोमध्ये मागे बसले आहेत गौरव आहे, शॅगी येतोय आज आपल्याबरोबर ऑर्डरला आणि पिंटे आहे। विश्रामदादा आझाद स्टुडिओच्या इथे मिळेल आणि आपल्याला रामबागला MG मिळेल, मांजर MG मिळेल आणि MG मिळाला की आपण सुटणार डायरेक्ट हायवे टू हायवे विक्रोळीला। पण बॅटरी घ्यायला थांबलेलो और भोंगळ्या बोले येऊ नाही रे, विश्रामदादा येऊ आणि पिंट्याचा बोक्या साधवंडे। तर चला, बॅटरी पण ठेवली, आता आपण निघू डायरेक्ट। हा चलो अंकल, चलो जल्दी, चला रे चला, पांडवास बसा।
A few moments later. तर आपण पोचलोय विक्रोळीला. फोन येता माका कोणतं तरी, तर सामान वगैरे काढून ठेवलंय. आणि सर्वांनी कमेंटमध्ये एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका. जय शिवराय महाराज की जय. MG भेटलाय, MG डायरेक्ट आलाय आणि आता MGने काम करायला सुरुवात केलं. आपण पण हेल्प करू, चला. काय असतं सावता माळी बरोबर मध्ये आला तू, अजून आउटवणार होतो त्याची. अरे जाऊ दे रे, चल. किती बिचाराला काय बघ, त्याचं तोंड बघ, बघ ना तोंड, बघ ना तोंड. सेटअप चालू आहे आणि आमचा टाइमपास चालू आहे. भाई टाइमपास करतो आम्ही. पिंटी आहे का दहंडी गेलं. टॉवेल बिल कांदेर घेऊन फिरता तो बोक्या 7 बंडे. सांग काय, शर्टाची बटणं तुटली. कुठे खाऊन येऊ. अरे नाश्ता मागांगे आपण, काय टेन्शन घेतो तू. MG ला आवाज दे फक्त. नाश्ता लगेच हजार काय विल होता, बरोबर ना. हा बघितलं, व्हरायटी पण आहे आपल्याकडे. बोल बोल बोल, चल घे पैसे, जाऊया. बघा गणूचा फोन येता. थांबा वाईट थांबा. मी तिकडे जाऊन नाही खात आहे, मी इकडेच खायला घेतला. आणि आमका थारो नाही, पॅकिंग व्हायला टाइम लागेल. मस्त आहे की बटाटा भाजी आणि भारी दिसलं, त्यामुळे मला इथंच खाऊया आपण, तिकडे नको खाऊया. बाकीचे पार्सल है ना. चल चलते रहो. चलो चलते चलो चलो. चावेल. मी विश्रामला इकडे तिकडे शोधतोय भाई. हा बघा, काय वाजवत. MG वडवडला. तर चला मित्रांनो, नवरदेव आलेला आहे. आपण डायरेक्ट वाजवताना भेटू. चलो.
आपला झालाय पॅकअप. पटापट इन्स्ट्रुमेंट सोडूया. थंड पाणी आणलेलं पण आता गरम झालं रिक्षेत. फटाफट इन्स्ट्रुमेंट ठेवूया आणि मग आपण भेटू. काय माहिती अरे क्या ये किधर संदेश कॉलेज किधर और ये उधर का मेरे को मालूम है कन्ननवार नगर किधर. अब कन्ननवार अगर इधर संदेश कॉलेज कन्ननवार काय कन्ननवारला कन्ननवार करून टाकले. तर मित्रांनो पॅकअप झालाय पूर्ण आणि इकडे सुद्धा यांची चर्चा चालू आहे कारण की त्यांना बँजो एकदम फर्स्ट क्लास वाटलाय. 4-5 जण नंबर सुद्धा घेऊन गेले. ते सुद्धा काका नंबर घेऊन गेले. थोडंसंच वाजवलं. किती वाजले रे? 8:30 वाजले. आम्ही 6:15 वाजता वाजवायला चालू केलं. 6:15 पण नाही 7:30ला चालू केलं ना. 1 तास वाजवलं. 8:30 वाजलेत आणि फायनली पॅकअप झाला आहे. ती बिल्डिंग मोठी आहे ना त्यामुळे जरा त्यांचं बिल्डिंगमधले आहेत त्यामुळे जरा लवकर पॅकअप झालं. बाकी वाजवायला मजा आली. बघू आता पोरांचा टाइमपास चालू आहे. कीबोर्डने थोडासा प्रॉब्लेम केला. आवाज तुम्हाला समजला असेल. कीबोर्डचा आवाज थोडासा फरफरतो. जेव्हा लास्ट टाइम आपण माडामध्ये ऑर्डर वाजवली ना त्यावेळेला कीबोर्डवरती हळदीचं पाणी उडालं त्यामुळे पिचबँडमध्ये सुद्धा प्रॉब्लेम झालाय. तो यमाचा आणला पाहिजे होता पण ठीक आहे नो प्रॉब्लेम. छान वाजली ऑर्डर. स्वप्नील होता आज वाजवायला. आपल्या स्वप्नीलला भेटूया. एक किधर घ्या स्वप्नील भाई भेटला. भाव मजा आली वाजवायला. 1 नंबर फर्स्ट क्लास. फक्त कीबोर्डने शॉर्ट केला ना भाई. चलेगा 1 नंबर. हाँ ये यो 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 यो. अरे विश्राम भाई एमटी चला रहा है. अरे हळूहळू संभाल के. तर खूप छान वाटलं. आता टाइमपास चालू आहे. टेम्पोची वाट बघतोय. टेम्पो आले की इन्स्ट्रुमेंट आपण पॅक करायला गेलो. ते टीप मधले 50 रुपये दे. एक्झिबिशनला लावलंय सामान. हा रे सामान एक्झिबिशनला लावलंय भाई. पोरांनी अपनी दुसरी जान भाई फुल मस्त. मी चालवत नाही मित्रांनो कारण की मी डिओ सुद्धा नाही चालवत भाई. 2 गाड्या आहेत आपल्याकडे. ही आपली पहिली मेन जान आहे भाई येतो और दुसरी जान. 2 बाईक आहेत आपल्याकडे. तर ही मी जास्त चालवत नाही कारण हिला वजन जाम आहे. आणि आता तर भाई या लोकांनी गाडबीड लावून ठेवलं नाही. पण मस्त वाटतं गाडी बघायला. क्लास तुफान. दादाला पाहिजे. दादा त्याला पाहिजे तेव्हा तो ती वापरतो. मला पाहिजे तेव्हा मी ही वापरतो. गाडी असं आमच्या अदला बदली सुरू असते. सामान गाडी पण नाही जाएगा ना. मस्त वाटतं. बऱ्याच दिवसांनी गाडी बघितली कारण मी पार्किंग मध्ये सुद्धा जात नाही आणि ही गाडी चालवत सुद्धा नाही. ती उभी असते अशीच पण मी आपला डिओ काढतो आणि निघून जातो. शक्यतो डिओ सुद्धा मी घेत नाही. असा विषय. पैसे द्या पहिले. सही आहे बा. अकेला जाके खाओ. 4 लोग. अरे किती जण आहेत? 1 2 3 सूर्यकांत खाणार. 4 झाले. 4 आहे आम्ही. किती रुपये प्लेट आहे? 100 दिलेत. एक गौरव एक कोण येत आहे? चला लो चला भाई अपन पण चाइनीज बेल आणूया. 15 मिनट टेम्पो आला तो सर चाइनीज बेल हम लोग लेके चलो खा के आए हम लोग. हाँ धीरज पाटील नाश्ता करतायत मस्तपैकी. ऑर्डरला यायला उशीर झाला बाईला. कामावरून डायरेक्ट आला. आपण पण चायनीज बेल खाऊया मस्तपैकी. ते भारी लागते. भारी आहे ना. ए जाताना आम्ही काहीतरी बोललोय. नाही एमजी गप्प बस तू. आहे मला नाही माहित. बोली लागली आहे भाई. कसली रिश्वत पाहिजे तुला? अजून एक चायनीज बेल यायला द्या. हा येवा मस्तपैकी चायनीज बेल खाऊ घ्यावा. छान सांग बोला ना. चायनीज पचेल काय? बोलणार बोला मला नाही माहित. तर मित्रांनो घरी पोहोचलोय. टेम्पोची वाट बघतोय. अजून फ्रेश वगैरे नाही झालो कारण की टेम्पो येईल. टेम्पोमधले इन्स्ट्रुमेंट रूमपर्यंत पोचवायचे आहेत तर त्यासाठी त्याची वाट बघतोय. आणि रोडचं काम चालू आहे त्यामुळे सामान बघूया आता कसं आणतोय. फिरवून आणतोय की तिथून ते चिखलातून जरा वरती असं उचलून वगैरे आणायला भेटेल तसं घेऊन येऊ. फक्त मध्ये खड्डा आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतो. तिकडे खोदून ठेवलं आहे. मोठा पाईप घालतायत म्हणून. तर मग आपण ब्लॉग एंड करूया. आजची ऑर्डर खूप छान वाजली. खूप मजा आली वाजवायला. स्वप्नील होता. स्वप्नील आपल्यासोबत कधीतरी वाजवतो त्यामुळे थोडंसं आम्हाला स्वप्नीलची सवय नसल्यामुळे थोडंसं कुठेतरी मागे पुढे होतं. पण खूप छान वाटलं. स्वप्नीलने 1 नंबर कीबोर्ड वाजवला. फक्त कीबोर्ड थोडासा आपला खराब झाला आहे. थोडंसं डॅमेज आहे. त्या लोकांना सुद्धा ऑर्डर खूप छान वाटली. नवरदेवानी सुद्धा मला विचारलं की तू अभिजितचा भाव ना. मी म्हटलं होय अभिजितचाच भाव. तर त्या दादाला भेटून सुद्धा खूप छान वाटलं. त्याला खूप आवडलं. तो एकदम मला असंच करत होता की छान. मी म्हटलं थँक्यू. असा काहीसा आजचा आपला ब्लॉग होता. तर आता ब्लॉग एंड करूया आपण. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय. टेक केअर. ओम साईराम.